सॉल्व्ड एक्झाम्पल मधला एक्झाम्पल 2. बाय युझिंग क्रेमर्स रूल सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स. x प्लस वाय मायनस झेड इक्वल टू 1, 8x प्लस 3y मायनस 6z इक्वल टू 1, मायनस 4x मायनस वाय प्लस 3z इक्वल टू 1. तर हे तिन्ही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स आहेत आणि याच्यामध्ये व्हेरिएबल्स कोणते आहेत? x, y आणि z हे व्हेरिएबल्स आहेत. तेथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं? x इक्वल टू व्हॉट, y इक्वल टू व्हॉट आणि z इक्वल टू व्हॉट ह्यांची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे ह्या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण काय वापरणार आहोत? क्रेमर्स रूल, क्रेमरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. x इक्वल टू dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d and z इक्वल टू dz अपॉन d. तर इथे d इज व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, dx इज ऑल्सो व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. तर d आधी आपण ह्या इक्वेशन वरून आपल्याला d म्हणजे डिटर्मिनंट लिहायचा, त्याची व्हॅल्यू काढायची. Solution. Now given equations are x plus y minus z equal to 1, 8x plus 3y minus 6z equal to 1, minus 4x minus y plus 3z equal to 1. Now d equal to, take coefficient of each variable. X is here 1. Therefore coefficient is here 1. 1. Y is also, coefficient of y is 1. Negative 1. 8, 3, negative 6. 8, 3, negative 6. Negative 4, negative 1, 3. तर आता ह्याची आपल्याला इथे व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण d ची व्हॅल्यू काढू. 1 इंटू टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. इथे 3, निगेटिव्ह 6, निगेटिव्ह 1, 3 हे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत. मग हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन मायनस करत असतो. 3 इंटू 3 9 मायनस. निगेटिव्ह 1 इंटू निगेटिव्ह 6 मीन्स 6. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो. मग ते 6 घेऊ आपण. मग आता नंतर आपण 1 नी मल्टिप्लाय करत असतो. त्याच्या आधी सबट्रॅक्ट करतो, मायनस करतो. -1 -1. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे 8 इंटू 3 24 मायनस -6 इंटू -4 मीन्स 24. राईट हिअर 24 प्लस 1. पण इथे निगेटिव्ह 1 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे कारण इथे एलिमेंट निगेटिव्ह 1 आहे. आता टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स आर दीज. 8 इंटू निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 1 मायनस. नाउ निगेटिव्ह 4 इंटू 3 मीन्स निगेटिव्ह 12. नाउ निगेटिव्ह 12 अँड निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह 12. तर हे सॉल्व्ह करून घ्यायचे. 1 इन ब्रॅकेट 9 - 6 3 -1 24 - 24 0 -1 8 निगेटिव्ह 8 प्लस 12 मीन्स 4 3 निगेटिव्ह 1 इंटू 0 मीन्स 0 -4 means -1. 3 minus 4 means -4. d equal to -1. d equal to -1. आता आपल्याला dx काढायचा आहे. तर फक्त इथे आपण फर्स्ट कॉलम चेंज करायचा आहे dx काढण्यासाठी. सेकंड आणि थर्ड कॉलम तसंच ठेवायचा आहे. dx. आता d1 d2 d3 लिहायचे. म्हणजे 1 1 अँड 1. आता हा एक्सपान्शन फॉर्म्युला घेऊन सॉल्व्ह करायचा आहे. निगेटिव्ह 1. तर सॉल्व्ह करू आपण. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. 1 ने मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 3 9 -1 इंटू 6 निगेटिव्ह 1 इंटू निगेटिव्ह 6 मीन्स 6. मग आता -1 टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. 1 इंटू 3 3 मायनस. नाउ 6 इंटू 1 मीन्स निगेटिव्ह 6 बट निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. देन टेक पॉझिटिव्ह साईड and multiply by -1. Now take remaining elements which are not in first row and third column. 1 into 1 -1 minus 3 into 1 means 3. Then solve करू. Now 9 minus 6 3 minus 1 3 plus 9 6 9 minus 1 and -1 -4 -3 -4. Now 3 minus 9 negative become here positive 4. Therefore 3 minus 9 means -6 plus 4 means -2. dx equal to -2 or -2. dx equal to -2. The dy फाइंड आउट करू आपण. dy फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट सेकंड कॉलम बदलायचा आहे. फर्स्ट ॲज इट इज ठेवायचा आहे. इथे हा कॉलम तसंच ठेवायचा आहे. 1 8 -4. आपल्याला सेकंड कॉलम चेंज करायचा आहे. तर तिथे आपण d1 d2 d3 म्हणजे 1 1 1. आता हा सॉल्व्ह करू. 1 ने मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू 3 3 -6 इंटू
1 means -6. म्हणजे आपण मायनस करत असतो मग निगेटिव्ह कम हिअर पॉझिटिव्ह. -1 8 into 3 24 minus -4 into -6 means 24. निगेटिव्ह आता प्लस करत असतो पण इथे निगेटिव्ह साइन 1 आहे. -1 -1. Now take remaining elements which are not in first row and third column. 8 into 1 8 minus -4 into 1 -4 but negative here become positive. हे सॉल्व करून घेऊ. 3 plus 6 9 9 into 1 9 minus 1 24 minus 24 0 minus 1 8 plus 4 12 means 9 minus 0 minus 12 means -3. Now dy equal to -3 or -3. आता dz काढायचं आपल्याला. dz काढण्यासाठी आपल्याला थर्ड कॉलम बदलायचा आहे आणि सेकंड ॲज इट इज लिहायचा आहे. फर्स्ट ॲज इट इज 1 3 -1 1 3 -1. थर्ड कॉलम चेंज करायचा आहे d1 d2 d3 म्हणजे 1 1 1. आता हा सॉल्व करू आपण. dz equal to 1 3 into 1 3 -1 minus निगेटिव्ह बघा पॉझिटिव्ह -1 8 into 1 8 minus -4 into 1 -4 निगेटिव्ह कम हिअर पॉझिटिव्ह. देन प्लस 1 ने मल्टिप्लाय करायचं 8 into -1 -8 3 into -4 मीन्स -12. पण इथे आपण मायनस करत असतो म्हणजे ते +12 होणार आहे. आता हे सॉल्व करून घेऊ. इक्वल टू 1 into 4 3 plus 1 4 minus 1 8 into 12 plus 1 4 means 4 minus 12 plus 4 8 minus 12 means -4. dz equal to -4 or -4. dz equal to -4. आता इथे आपल्याला d dx dy dz यांच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता इथे आपण x y z च्या व्हॅल्यू काढू. x equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू आहे -2 d ची व्हॅल्यू आहे -1. therefore x equal to 2. तर इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. y equal to dy upon d. dy is -2 d is -1. dx dy equal to -3. therefore 3. y equal to 3. Now z equal to dz upon d. dz is -4. -4 upon d is -1 equal to 4. Therefore x equal to 2, y equal to 3 and z equal to 4. These are solution of these three equations. X equal to 2, y equal to 3 and z equal to 4 are the solution of the given equations. आता इथे आपण x या तिन्हीपैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण x equal to 2, y equal to 3 and z equal to 4 जर ठेवलं तर हे इक्वेशन्स सॅटिस्फाय होणार आहे. तर इथे आपण हे फर्स्ट इक्वेशन घेऊन व्हेरीफाय करू. x plus y minus z equal to 1. x equal to 2, y equal to 3 and z equal to 4. 2 plus 3 5 5 minus 4 1 equal to 1 1 equal to 1. therefore LHS equal to RHS. इथे हे जे आपण आन्सर काढले ते बरोबर आहे कारण हे इक्वेशन सॅटिस्फाय झाले. इकडे आन्सर 1 आला इकडे पण 1 आला. आपण जेव्हा व्हॅल्यू x equal to 2, y equal to 3 and z equal to 4 ठेवल्यावर. तसंच तुम्ही आता दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये सेकंड आणि थर्ड इक्वेशन मध्ये ह्या व्हॅल्यू ठेवून ते सॅटिस्फाय होतं की नाही ते चेक करायचं, पडताळा करायचा, व्हेरीफाय करायचं.